म्हणून शेणखत टाकल्यामुळे आपल्या पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढतो. शेतकरी मित्रांनो, काय होतं बघा, जेव्हा तुम्ही ताजं किंवा न कुटलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये टाकता, तेव्हा त्यामध्ये हुमणी अळीचे अंडे हे 100% असू शकतात. काय होतं, जेव्हा मे जून महिन्यामध्ये जेव्हा हे हुमणी अळीची मादी भुंगेरे जे आहेत ते जेव्हा बाहेर येतात, तेव्हा त्यांना अंडी देण्यासाठी मऊ आणि उबदार जागा हवी असते. तेव्हा त्यांना मग हे शेणखत काय करतं, त्यांना आकर्षित करतं. हे मादी भुंगेरे येऊन आपल्या शेणखतामध्ये त्यांची अंडी घालतात. आपण ते शेणखत उचलतो आणि आपल्या जमिनीत टाकतो. त्याच्यासोबत हुमणी अळीचे अंडे सुद्धा जमिनीत जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या पिकाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. जेव्हा आपण हे शेणखत टाकतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट नक्की करायची. शेणखत टाकताना आपल्याला त्यामध्ये मेटरायझियम किंवा ट्रायकोडर्मा ही जी अशी आपली मित्र बुरशी आहे, हे आपल्याला त्या शेणखतामध्ये अवश्य मिसळायचे, जेणेकरून आपल्या शेणखतात जे काही अंडी असेल किंवा हुमणी असेल ती नष्ट होईल. आणि शेणखत टाकताना आपल्याला व्यवस्थित कुजलेलं काळेभोर शेणखतच आपल्या शेतात टाकायचे आहे, एवढी काळजी नक्की घ्यायची आहे. तरच आपण हुमणी अळीला नियंत्रित ठेवू शकतो. धन्यवाद.